पहिला चेंडू हाताळताना 3 धावसंख्या खर्च केली आहे गोलंदाज संकेतनं. पुन्हा एकदा विपुल पाटील संकेत मधील घमासान संघर्ष पाहायला मिळेल. दुसरा चेंडू पहिल्या ओव्हरमध्ये हाताळतोय श्री चतुर्भुज 11 संघाकडनं संकेतला पाहतात. नाईस लाईन या ठिकाणी पाहायला मिळाली आणि या चेंडूवर बॅट टाकणं थोडंसं नापसंती केली विपुल पाटील यांनी. 2 चेंडू आणि धावसंख्या फळकावर झालेली 3. संकेत एक जबरदस्त ओपनिंग गोलंदाज भेदक गोलंदाज ज्यानं एक बॉल डॉट केलाय 2 चेंडू मध्ये साईराजवाडा संघाच्या विपुल पाटील यांना. षटकातील 4 चेंडू अजूनही बाकी राहत आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. अटॅक केला जाईल की डॉट पाहायला मिळतील. मिस्टामिक शॉट मध्ये चेंडू डिक्लेअर झोनकडे जाईल आणि कॅच सुटला गेलाय. नशीब फलंदाजे लागले. 2 धावा सहज मिळून जातील आणि 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चित्त्याची चपळाई पाहायला मिळाली. गणेश गायकवाड आणि विपुल पाटील या 2 फलंदाजांमध्ये पाहू शकताय. ओपनिंग जोडी धावसंख्या 3 ने वाढून पोहोचते. आकडा येतोय 6 या धावसंख्येवर. थोडासा इंज्युअर्ड होतोय क्षेत्ररक्षक. तर चांगला चेंडू हाताळला होता संकेतनं गोलंदाजी करताना, परंतु नशीब लागलं ते विपुल पाटीलचे. कॅच सुटली गेली. लॉंग स्टॉपकडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय कारण विकेट किपरच्या मागे लॉंग स्टॉपकडे डिक्लेअर झोन पाहू शकतायत. बघूया षटकातील पुढचा चेंडू. एकंदरीत 3 चेंडू हाताळलेत आणि धावसंख्या खर्च केली 6. चांगल्या रन रेटने वाटचाल ही साईराज वाडा संघाची झाली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 6 धाबांवर. क्लास फटका आहे. सर्कलच्या बाहेर चेंडू उडवून दिले वाईडिश लॉंग ऑफ झोन मध्ये. चेंडू फील केला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. सहजरित्या चांगलं तालमेल कॉम्बिनेशन पाहायला मिळते. कॉलिंग पाहायला मिळते ते विपुल पाटील आणि गणेश गायकवाड यांच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि धावसंख्या फळकावर पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. सामन्याचं आकर्षण राहील. धावसंख्या 50+ जाईल की धावसंख्या 40+च्या पुढे जाईल की धावसंख्या 30च्या आतमध्ये राहील. लो स्कोरिंग होईल की हाय स्कोरिंग होईल की फायटिंग स्कोर राहील हे सामन्याचं आकर्षण आहे. दोन्ही संघांची ताकद बॅटिंग ऑर्डर आहे. गोलंदाजी सत्व परीक्षा आहे. मोठा फटका देत नाही. 5 चेंडूमध्ये चौकार दिला नाही, षटकार दिला नाहीये. सिंगल डबलनं धावसंख्या घेताना 8 या धावसंख्येवर आतापर्यंत पोहोचले. 4 चेंडूंमध्ये एक वाईट बॉल होता 5 चेंडूमध्ये पाहिला आपण तर शेष 4 चेंडू झालेले आहेत आणि निश्चित रूपाने पाहिलं तर बाकी राहत आहेत ते 2 बॉल. 2 चेंडूमध्ये अटॅक केला जाईल का? पुन्हा एकदा क्लास फटका आहे. सर्कल वरनं उडून दिलं चेंडू वाडीश लॉंग ऑफ झोनला. आता मात्र जातोय पहिला मोठा फटका. खणखणीत दणदणी गणेश गायकवाडच्या बॅटमधनं साईराज ब्रँड बाउंड्री. एक जबरदस्त फंटास्टिक केक शॉप बाउंड्री. कमांड इज इट. थँक्यू डीजे. तर अटॅक पाहायचा होता पब्लिकला, क्रिकेट शौकीनांना. चौकार पाहायला मिळाला. क्लास फटका होता. इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला होता आणि षटकातील चेंडूचा खेळ झाला. आतापर्यंत 5 धावसंख्या फळकावर पोहोचलेली 12. श्री चतुर्भुज 11 संघाचा गोलंदाज पाहू शकतायत. बॉलिंग मार्कवर संकेतला आणि बॅटिंग स्टँड्सवर साईराज वाडा संघाचा गणेश गायकवाड बॅटिंग स्टँड्सवर. अंतिम चेंडू असेल पहिल्या ओव्हरमधील. बॅकफूट पंच केलाय. एक जबरदस्त फुल शॉट. अप्रतिम मध्य चेंडूला या ठिकाणी फुल आणि सक्सेसफुल. मिड विकेटला चेंडू जातोय डीपला. सीमा रेषा पार. चेंडू परार चौकार. धावसंख्या 16. साईराज वाडा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस ऑफ. मजा येईल. पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय भगवान दादा चौधरी स्मृती चषक 2020-21 चा महासंग्राम या डीजे.
जे आपण पाहिलं या ठिकाणी कालचा पहिला दिवस उद्घाटन अगदी जल्लोषामध्ये झालं. उद्घाटनासाठी प्रमुख अतिथीगण उपस्थित होते. मान्य श्री सीताराम धोंडू चौधरी साहेब, मान्य श्री चंद्रकांत धोंडू चौधरी साहेब, मान्य श्री परशुराम बाळू भोईर, मान्य श्री शांताराम शंकर वलटे साहेब, त्याचबरोबर मान्य अविनाशजी भगवान चौधरी साहेब, मान्य सखाराम धर्मा चौधरी साहेब, श्री ज्ञानेश्वर अनंता पष्टे साहेब, रामचंद्र रत्नाकर मराठ, पांडुरंग पष्टे साहेब, त्याचबरोबर पाहिलं आपण तर सोपान शांताराम पष्टे साहेब, कुमार कृष्णा जाबर, रमेश शंकर वलटे, गुरुनाथ मराठ, यशवंत फुपाणे, संतोष फुपाणे, निवृत्ती पष्टे, चेतन पाटील, संतोष रामचंद्र चौधरी, राजेंद्र कावडम चौधरी, पुंडलिक पष्टे, पांडुरंग पष्टे, रमेश पष्टे, दत्तात्रय वाळकू चौधरी, नितीन यशवंत चौधरी, सुनील बाळू भोईर, कुणाल जाबर, रवींद्र भोईर, शिरीष सावंत, रत्नाकर शेलार, प्रमोद पंढरीनाथ पातकर आणि उमेश मानसिंग भानुशाली यांच्या उपस्थितीमध्ये कालचं उद्घाटन. प्रमुख पाहुणे अतिथी होते आणि बक्षीस समारंभाला सुद्धा दिग्गज मान्यवर उपस्थित राहतील. त्यांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तर जाऊया मॅचमध्ये. षटक नंबर 2 पर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पहिल्या षटकामध्ये धावसंख्येनं खर्च केली सायरवाडा संघासाठी 16 धावांवर सायरवाडा संघ खेळतोय. विकेट सांभाळून बॉलिंग मार्कर बंटी प्रफुलकडनं पहिला चेंडू, सुरेख चेंडू मात्र या ठिकाणी कट केला जातोय. स्लीप झोन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. धावसंख्या 1 वाढून पोहोचेल 17 या धावसंख्येवर. यापुढील सामना दिनकर पाडा वर्सेस SP बिलोशी. दोन्ही संघांनी ऑफिशियल बाब पूर्ण करायची, प्रवेश निश्चित करायचा आहे आणि टॉस साठी या पहिल्या इनिंग नंतर आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या इनिंगची बॅटिंग संपायच्या आत SP बिलोशी आणि दिनकर पाडा दोन्ही संघांनी प्रवेश निश्चित करायचा आहे. YouTube लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्र विश्वामध्ये ही स्पर्धा पाहू शकते सावली क्रिएशनच्या माध्यमातून. सुरेख फटका, चेंडू हवेमध्ये जरूर आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर दुसरी धाव रोखली गेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले श्री चतुर्भुज 11 मोठ्या बडा संघाकडनं आणि चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग पाहायला मिळते. चांगलं बॅलन्सिंग बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. जास्त प्रेशर घेत नाही, टेक्निकल फलंदाजी करतायत. गॅप काढण्याचा प्रयत्न केला जातोय. 8 चेंडू आणि धावसंख्या 18 वर. प्रफुल्लनं 2 चेंडूमध्ये 2 धाव देताना थोडी सरासरी कमी करण्याचं काम केलंय. षटकातील तिसरा चेंडू विपुल पाटील बॅटिंग स्टान्सवर. मोठी बॅटिंग ऑर्डर असलेला संघ साईराज वाडा आहे, तर तेवढाच भेदक मारा मोठ्या पडा करतोय. नाईस शॉट, सुरेख फटका, चेंडू येतोय. माणिक भोई मात्र या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप झोन मध्ये तयार. नाईस फिल्डिंग, काय दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे आणि चांगल्या फिल्डिंगनं अगदी बाउंड्री लाईन जवळ चेंडू अडवला तर गेलाच. त्याबरोबर माणिक भोईर होते, चांगला थ्रो केला. फक्त एकच धाव मिळाली विपुल पाटीलला. धावसंख्या 1 वाढून पोहोचते 19 या धावसंख्येवर. 9 चेंडू आणि 19 धावसंख्या. असापर्यंत खेळ आतापर्यंत साईराज वाडा संघाने बॅटिंग करताना श्री चतुर्भुज 11 मोठ्या पाडा संघासमोर केलाय. गोलंदाज तयार, आपण पाहू शकताय. प्रफुल्ला षटकातील अजूनही 3 चेंडू हाताळणं बाकी. दुसरं षटक हाताळतोय. स्टेप आउट शॉट, फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. हे मात्र संघर्ष, ही ईर्ष्या असायला हवी. गणेश गायकवाडला चौथ्या चेंडूवर मोठ्यापणा संघाच्या प्रफुल्लनं मात्र रोखून ठेवलंय. निर्धाव चेंडू हाताळताना 4 चेंडूचा खेळ झालाय आणि या षटकाचे प्रगतीपण म्हणावं लागेल. 4 चेंडूत फक्त 3 धावा दिल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि या षटकामध्ये मात्र 4 चेंडूमध्ये 3 धावा आहेत. षटकातील 5वा चेंडू असेल. नाईस बॉल, एक चांगला चेंडू, चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल टाक हाताळला होता, पेस कमी केला होता. बॅकफूट लावून चेंडू मात्र मिड विकेटकडे मात्र आडव्या बॅटनं खेळला होतो गणेश गायकवाडनं. सिंगल धाव मिळते. 5 चेंडू दिलेलं फक्त 4 धावा. प्रफुल्लसाठी टाळ्या व्हायला हव्यात. अमेझिंग बॉलिंग यार, काय कमबॅक केलंय. कमबॅक करणं याला म्हणतात. पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजावर मार दिला होता, 16 धावा ठोकल्या होत्या, परंतु प्रफुल्ल फक्त दिल्या 4 धावा 5 चेंडूमध्ये. अंतिम चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आल्या, फक्त 4 धावा. चांगल्या पद्धतीने मॅग्निफिशंट या ठिकाणी कॉन्फिडन्स पाहायला मिळाला होता आणि 2 बॉल डॉट केले जरूर. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या फटकार पोहोचते. 2 षटका समाप्तीनंतर विदाऊट लॉस ऑफ 20 धावसंख्या. 10 धावांचा रन रेट, एक चांगला रन रेट या खेळपट्टीवर आहे तो साईराज वाडा संघाचा. मजा येईल, पाहत राहा, ऐकत राहा. तनिष्का स्पोर्ट्स कुडूस आयोजित स्वर्गीय भगवान दादा चौधरी स्मृती चषक 2020-21चा धमाका कमांडीचे. SP बिलोशी टीम आपण प्रवेश निश्चित करायचं, ऑपरेशन बाब पूर्ण करून घ्यायची. पहिली इनिंग संपायच्या आतमध्ये बघूया काय घडेल. सामना रंगतदार. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू.
मयूर बॉलिंग मार्कवर आहे. नो बॉल बीमर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे मात्र पंचांनी घोषित केली या चेंडूला फ्री हिट. पिचच्या बाहेर चेंडू हाताळला होता आणि नो बॉलचा इशारा पंचांकडे येतोय. धावसंख्या 21. टॉस प्रणित चौधरी यांना विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. SP बिलोशी वर्सेस दिनकरपाडा. कॅच वॉट अ ट्राय यार, वेल ट्राय. काही एफर्ट्सनं मात्र प्रयत्न केलेला आहे. माणिक भोईर यांनी मात्र खेळाडूंमध्ये जिगर भरलाय. ते जिगर या क्षेत्ररक्षण माध्यमातून पाहायला मिळालेले आहे. तेवढीच आउटफील्ड मात्र चांगली बनवलेली आहे. कुठल्याच खेळाडूला इथे दुखापत होणार नाही. मेहनत घेतलेली आहे तनिष्का स्पोर्टनं. धावसंख्या फलकावर पोहोचते आतापर्यंत 23 या धावसंख्येवर. षटकातील दुसरा चेंडू असेल. SP बिलोई संघाने टॉस जिंकलेलं आहे. सामना रंगतदार पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर आता मात्र जी धावसंख्या मात्र चढत्या क्रमाने जायला हवी ती उतरत्या क्रमाने मात्र खाली येताना पाहते. सिंगल डबल धावसंख्या आहे. चौकार षटकार येत नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले होते ते गणेश गायकवाडच्या बॅटमधनं. षटकातील तिसरा चेंडू मयूरकडनं आता जातोय. पुन्हा चेंडू लॉंग लेग कडे जातोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे, अजून पोहोचत नाहीये. 2 धावा मिळतील की 3. माणिक भोईर यांचे खतरनाक क्षेत्ररक्षणाचा नमुना. काय दर्जेदार क्रिकेट आहे. मेहनत घेताना पाहतायत. 3 धावा असं वाटलं मिळतील परंतु माणिक भोईर यांनी ते चित्त्याची चपळाई दाखवली. धावसंख्या फलकावर 2 वाढून पोहोचते. आकडा येतोय 26 या धावसंख्येवर. षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 3. 15 चेंडू मध्ये आतापर्यंत धावसंख्या खेचली ती साईराजवाडा संघाने 27. षटक क्रमांक 3 हाताळतोय मयूर श्री चतुर्भुज 11 मोठ्यावाडा संघाकडनं. आणि पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अतिरिक्त धाव खर्च केली जाते 27. आणि पिचच्या बाहेर मात्र चेंडू जातोय. तेवढी दिशा आणि लाईन मात्र चुकते. धावसंख्या फलकावर 27 या आकड्यावर पोहोचलेली आहे. आणि इथे कॅच पकडला गेलाय. फ्री हिट आहे. संधीचं सोनं झालं आणि विपुल पाटीलला जीवदान मिळालं. धावसंख्या 1 ने वाढून पोहोचते 28 या धावसंख्येवर. बघूया काय गणेश सामना रंगतदार आहे. सामन्याची चुरस मात्र लागली आहे. मयूरकडनं षटकातील पुढील चेंडू गणेश गायकवाडसाठी आता जाईल. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 धावा आणि एक जबरदस्त 16/4 अशा स्वरूपाने पाहिलं आपण तर 16 आणि 4 धावसंख्येनंतर या ओव्हरमध्ये किती धावा आहेत. स्लॉक्सचा फटका एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का तर दुसरी धाव रिस्की आहे. गणेश गायकवाडला थांबवलं विपुल पाटीलनं. धोका होता आणि इथे मात्र डायरेक्ट हिट सुद्धा झाली होती. एक धाव मिळाली. धाव फलक पोहोचतोय. एका धावेनं आकडा येतोय 29 या धावसंख्येवर. षटकार चौकार येत नाहीये. विकेट पडली नाही परंतु धावा तेवढ्याच श्री चतुर्भुज 11 मोठ्यापाडा संघानं रोखलेले आहेत. प्रफुलच्या चांगल्या प्रगतीपथावर षटकानं मयूरनं त्यावर पाऊल ठेवलंय. षटकातील पुढील चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. धावसंख्या पोहोचते 30 या धावसंख्येवर. 10 धावांच्या रन रेटनं एक फायटिंगच्या स्कोरनं वाटचाल करण्याचा प्रयत्न विपुल पाटील यांचं नक्कीच गेम प्लॅनिंग असेल. शेवटच्या षटकात अटॅक करण्याचा निर्णय घेतील का की रोखण्याचा प्रयत्न श्री चतुर्भुज 11 करतील हे पाहायला मिळेल. नाईस बॉल. ध्येय यष्टीवर चेंडू मात्र अटॅकिंग बॉलिंग पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या नजरा खेचून घेणारे चेंडू हाताळले गेलेत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर पोहोचते 30 या धावसंख्येवर. 10 धावांचा रन रेट मिळालाय साईराज वाडा संघाला. श्री चतुर्भुज 11 कडनं अंतिम षटक हाताळला जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत. वेलकम.
फाइट, टक्कर, संघर्ष, ईर्षा, जोश, जल्लोष, आत्मविश्वास, बेटर, घमासान, तुंबळ युद्ध, धुमच्चक्र या मॅच मध्ये. नाईस शॉट गणेश गायकवाड बॅट मधनं कॅच सुटतोय. सोपा कॅच सोडला गेलाय मयूरच्या हातामधनं. बाउंड्री लाईनच्या जवळ कॅच जरूर होता. कॅच मध्ये तेवढीच मात्र रिक्स होती, परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागतंय गणेश गायकवाडला. षटकातील पुढच्या चेंडूवर काय घडेल? गोलंदाज तयार, विशाल बॉलिंग मार्कवर. टायमिंग शॉट आहे मध्ये चेंडू, कैच. पहले गेंद पे नहीं लेकिन दूसरे गेंद पर सही विकेट निकाली है. कैच आउट. कमांड से गणेश गायकवाड अगदी चांगले इनिंग खेळून परतलाय. गणेश गायकवाड गेल्यानंतर अटॅक होईल का? 4 चेंडू बाकी. षटकार किती येतील, डॉट किती हाताळे चेंडू जातील. नाईस बॉल, एक्सलंट डिलिव्हरी ऑफ पीस. गुडनेस स्पॉटवर चेंडू हाताचा प्रयत्न, लोवर फुलटा चेंडू झाला. चेंडूचा थोडा पेस वाढवला आणि त्या अनुषंगाने तो गुडनेस स्पॉटवर न पडता ओव्हर पिचच्या स्वरूपाने क्विकर मध्ये रूपांतरित झालं आणि लोवर फुलटा चेंडूवर खेळणं थोडं कठीण झालं विपुल पाटीलला. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. वरला चेंडू हवेमध्ये कॅच होईल का? कॅच सुटलेली आहे. 2 धावा येतील की 3? 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि या 2-2 धावांनी विपुल पाटीलनं स्कोर धावता धावफलक ठेवलाय. धावसंख्या फलकावर पोहोचते ती 34 वर. आता मध्ये प्रहार केला, चेंडू बाउंड्रीला इकडे येतोय. कॅच साठी विकेट गेली डीप मिड विकेटला. विपुल पाटील बाद तंबूच्या असलेला दुसरा आजा बसतोय. धावसंख्या साईराज वाडा संघाची 34 असताना फायटिंग स्कोर झालाय. फाईट देण्यासाठी धावसंख्या उभारली आहे, परंतु या ओव्हर मधील विशालचे अजूनही 2 चेंडू हाताळणं बाकी आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा अंतिम चेंडू बाकी राहतोय आणि साईराजच्या बॅटिंग स्टाईलवर पाहू शकतायत. नॉन स्ट्रायकिंगला येतोय साईराज वाडा संघाकडनं बंटू. विशालकडनं अंतिम चेंडू. चांगलं षटक हाताळलंय. 2 विकेट घेतलेले आहेत. 4 धावा खर्च केलेले आहेत. सुरेख फटका. एक चेंडू मिळाला, त्यावर साईराजने अटॅक केला. ऑन साईडला खेळून काढलाय. 2 धावा कंप्लीट. खराब फिल्डिंग. एकच्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र थ्रो केला गेला. साईराज पोहोचलाय. चेंडू येतो विकेट किपरकडे आणि इथे रनआउटची विकेट जाते. तिसरा आदरा बसतोय. या चेंडूवर मिळाल्या 2 धावा. 6 धावा देताना प्रगतीपथ षटक हाताळलं. मॅचचं समीकरण स्कोर कार्डवर नजर टाकली तर धावसंख्या उतरता क्रम दिसला, चढता क्रम अजिबात दिसला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली विपुल पाटीलनं, चांगली बॅटिंग केली गणेश गायकवाडनं. 16 धावा कव्हर केल्या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. दुसरं षटक बंटीने हाताळलं आणि त्या ओव्हरमध्ये साईराज वाडा संघाने फक्त केल्या 4 धावा. तिसरं षटक मयूरनं हाताळलं साईराज वाडाच्या विरोधात आणि धावा दिल्या त्या 10. तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या आली, परंतु चौथ्या ओव्हरमध्ये विशालनं पुन्हा कमबॅक मिळवलं. दिल्या फक्त 6 धावा 3 विकेट घेताना आणि धावसंख्या फलकावर झालेली आहे ती 36. 37 टू विन. श्री चतुर्भुज मोठ्या बडा संघासाठी आव्हान आहे. 37 धावांचं फायटिंग स्कोर आहे. फाईट होणार का मॅच मध्ये? पाहत राहा, ऐकत राहा. स्वर्गीय भगवान दादा चौधरी स्मृती चषक कनिष्का स्पोर्ट पुरुष आयोजित एक जबरदस्त मॅच आणि जरूर भेट द्या, कारण तुमच्यासाठी संधी आहे. प्रेक्षकांसाठी केक आपल्याला वन बाय गेट 1 फ्री, कारण फॅन्टॅसी केक शॉप कुडूज चिंचगड रोड सिद्धी शॉपिंग कॉम्प्लेक्स साईराज चायनीज सेंटरच्या बाजूला. 30 डिसेंबर 31 डिसेंबर एक नामी संधी आहे. त्या ठिकाणी एका केकवर 1 केक फ्री. 1 पे 1 केक फ्री है. अभी जाओ और फैंटासी केक शॉप में जाके 1 केक पे 1 केक फ्री पाओ. प्रोपराइटर ओजेफा जुसानी, फैंटासी केक शॉप कुडूज. फैंटासी केक. कम ऑन डीजे.
विनंती करतोय साईराज वाडा संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि चतुर्भुज संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने त्वरित काढून द्या. साईराज वाडा संघ प्लीज अंतिम पुकार आपणास देतोय. सलामीच्या जोडीने मैदानात प्रस्थान केलंय. आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नक्कीच इथे मात्र साईराज वाडा संघ क्षेत्रांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आत्ताच मला फोन येतोय रोहितजी सोनवणे हे मात्र उपस्थित नाही आहेत, पण त्यांच्याकडून शुभेच्छा मात्र आल्यात. तर या शुभेच्छा मी साईराज वाडा संघापर्यंत पोहोचवतोय आणि या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचा मनपूर्वक आभार. त्यानंतर या आयोजनाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच पापा शेख यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात आणि इथे मात्र ढावा ठोकल्यात 36 आणि विजयाकरिता आव्हान ठेवलंय 37 धावांचं. विशाल आणि तुषार सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने जाताना दिसते. स्ट्राईकला मात्र बघायला मिळतंय विशाल आणि नॉन स्ट्राईकला तुषार. बॉलर्स नेम साईराज. नक्कीच अगदी कमी वयात ज्याने मात्र आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अनेक फलंदाजांना नाचवले, अनेक फलंदाजाला उभं ठेवलंय. तो फलंदाज साईराज इथे गोलंदाज इथे मात्र बघायला मिळतोय साईराज आणि अतिशय चांगला गोलंदाज आहे आणि चांगली कामगिरी एक देखण्यात स्पेस आणि एक चांगल्या लाईनने मात्र हा चेंडू डिलिव्हर करत असतो. हॅलो हॅलो तर चांगल्या लाईनने खेळत असतो. चांगल्या लाईनने तो चांगल्यामध्ये गोलंदाजी करतोय. तो साईराजमध्ये इथं आणलाय. येणारे मात्र असतील 24 चेंडू आणि विजयाकरिता 37 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चूक झाली आहे आणि चेंडू सरळ गेलाय पहिल्या चेंडूवर सीमा रेषा पार. सावली क्रिएशन ब्रँडेड चौकार एस डी. धन्यवाद इथे सुरुवात दमदार टोकलाय चौकार आणि नक्कीच इथे मात्र पारितोषिक लागल्यात. माणिक जुभोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं रोख पारितोषिक. बघूया कोण मात्र हे पारितोषिक पटकावेल. आता मात्र सामन्यामध्ये रंगत आहे. माणिक जुभोईर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक आणि नक्कीच इथे मात्र बॅटरीची एज घेतली आहे. एक धाव मात्र इथे जरूर मिळाली आहे. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या फलकावर जोडली जाते ती म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 या अंकावर. तर नक्कीच मान्य श्री मंगूसिंग तेवढा साहेब इथे उपस्थित झाले आहेत. तर त्यांचं मंडळाकडून आधी खूप खूप आभार आणि मी विनंती करतोय मान्यवरांना की आपले शुभ असते त्यांचा अगदी थोड्याच वेळात आपण सत्कार करायचा आहे. ही विनंती मात्र मी तुम्हाला करतोय. सन्मान्य मंगूजी देवडा साहेब इथे उपस्थित झालेत. त्यांचं खूप खूप वेलकम. बघूया इथे मात्र 3 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 6 ही फलकावर जोडली जाते. तर 37 धावांचा आपण विजयाकरिता समोर ठेवले. बघूया गोलंदाज पुनिशिद्ध्या तयार होते. बॉलिंग मार्फत साईराज अगदी सरबॅटने वरच्या दिशेने खेळलाय. चांगला इथे मात्र थ्रो झाला असता पण नक्कीच फेक थोडीशी खराब झाली आहे. कव्हर तितकंच चांगलं मात्र दिलं गेलंय आणि एक धाव मात्र पुन्हा एकदा मिळाली आहे. आतापर्यंत चेंडू मात्र इथे हाताळून झाली आहेत 4. पहिल्या चेंडूवर चौकार आला. नंतर पुढच्या आपण 3 चेंडू जर बघितले तर मात्र एक धाव इथे मिळाली आहे. असं 4 चेंडूचा खेळ संपुष्टात. तर अंतिम 2 चेंडूचे खेळ अजूनही बाकी राहतोय. 7 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. येणारे अंतिम 2 चेंडू साईराज इथे मात्र पॉवर प्लेच्या षटकात हाताळतोय. बघूया 5वा चेंडू आता मात्र एकसा कव्वरच्या दिशेने हल्ला चढवलाय. एक टप्प्या अखेर चेंडूला सरळ पाठवलाय सीमा रेषा पार. सावली क्रिएशन ब्रँडेड चौकार एस डी.
आणि नक्कीच इथे माझा चौका टोकलाय. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकली 11 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपुष्टात, 11 धावा फलकावर जोडल्या जातात. अंतिम 1 षटकाचा खेळ अजूनही बाकी राहतोय. अंतिम 1 चेंडूचा आता मात्र तटवलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात. बघूया इथे मात्र क्षेत्ररक्षण होईल का. आणि अगदी चांगल्या पद्धतीने इथे मात्र क्षेत्ररक्षण झालंय आणि तितक्या चांगल्या पद्धतीने धावा सुद्धा या अंतिम चेंडूवर कन्वर्ट केल्या 2. तर पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात, धावसंख्या फलकावर जोडली जाते 13 या अंकावर. 6 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. तोपर्यंत एक सुवर्ण संधी देतोय आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद डीजे. आणि घाई करा, थोडी घाई करा. साईराज वाडा संघ घाई करा. बॉलर्स टीम विपुल गोलंदाज इथे मात्र बघायला मिळतोय. दुसरे षटक हाताळण्याकरिता त्यांना मदत केलंय विपुल पाटील. आणि येणारे मात्र 18 चेंडू शेष आणि विजयाकरिता 24 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 24 धावा, 24 धावा आणि 18 चेंडू. बघूया. आणि नक्कीच मंगूजी देवडासाहेब इथे उपस्थित झालेत. मी विनंती करीत गौतम पटेल आपल्या शुभ असते त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं इथे मात्र स्वागत करायचं आहे. शाही सन्मान त्यांचा करायचा आहे. अगदी वेळात वेळ काढून इथे मान्यवर उपस्थित झालेत. त्यांचं मंडळाकडून खूप खूप असा वेलकम. आणि आपण अशीच भेट देत राहा. मंडळाचं सहकार्य तुमचा राहू द्या. बघूया इथे मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडूला तितक्याच सारख्या पद्धतीने खेळून काढला. एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा मनसुबा आखलाय आणि यश 2 धावा इथे मात्र पूर्णत्वास नेल्या. पहिल्या चेंडूवर 2 धावा अंकित करण्यात यश. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. यास आता मात्र कुठंतरी थोडीशी तारेवरची कसरत करावी लागेल गोलंदाज साईराज वाडा या संघाच्या. कारण थोडीशी धावामध्ये त्यांनी निश्चितपणे लो स्कोरिंग इथे मॅच बघायला मिळाली. पण लो स्कोरिंग मॅच इथे मात्र टफ होताना दिसते. कालचा दिवस जर आपण बघितला तर खूप लो स्कोरिंग मॅच झाल्या आणि त्याच मात्र टफ झाल्यात मॅच. बघूया थोडीशी एकदा गोलंदाज सर बॅकच्या रडारमध्ये चेंडू आलाय, फेकून दिलाय आणि इथे मात्र झेल टिपलाय गणेश गायकवाडने. फलंदाज बाद बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. लक्ष दे तुझ्या वरून बघ, वरून बघूया गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कर. आता मात्र एक्स्ट्राच्या दिशेने चेंडूला खेळून काढलाय आणि पांडेकडून थोडीशी मिसफिल्डिंग जरूर झाली आहे. पण तितकं चांगलं कव्हर सुद्धा इथं दिला गेलाय. आणि बघूया हेच गोलंदाज इथे मात्र तयार झालाय. पुढचा चेंडू हाताळण्याकरता इथे मात्र चेंडू संपुष्टात आली आहे. 3 धावसंख्या फलकावर जोडल्या ते 16 या अंकावर. तर येणारे मात्र अजूनही चेंडू शेष असतील आणि विजयाकरिता 21 धावांची आवश्यकता. या गोलंदाज तयार. साधा मात्र चांगला फटका खेळला. क्षेत्ररक्षक मात्र ते जरूर तैनात होता. चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. आणि यस इथे मात्र या चेंडूवर धाव मिळाले. आमचे स्कोरर मित्र माहिती पोहोचवतात 1. तर 4 चेंडूचा खेळ संपुष्टात आणि धाव संख्या फलकावर जोडली जाते. ती म्हणजे किती, तर 17 या अंकावर. क्रिकेटमधला सर्वात अशुभ आकडा ज्याला म्हटलं गेलाय तोच 17 आकडा इथे मात्र फलकावर जोडला गेलाय. बघूया गोलंदाज इथे मात्र तयार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय. पुढचा चेंडू म्हणजे 5वा चेंडू घेण्याकरिता. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी होता. हा 5वा चेंडू देखण्या लाईनने इथे मात्र हाताळलाय गोलंदाज विपुलने. आणि चेंडूची सांगता झाली आहे निर्धाव स्वरूपात. असेच निर्धाव स्वरूपात चेंडू हाताळावे लागतील ते म्हणजे साईराज वाडा संघाला. बघूया काय होईल. मात्र इथे मात्र क्रिकेट एका अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटचा आपल्याला इथे बघायला मिळतोय. तर 5 चेंडूचा खेळ संपुष्टात 17 धावा फलकावर जोडल्या जातात. अंतिम 1 चेंडूचा खेळ
अजूनही बाकी राहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. अंतिम चेंडू. आता मात्र हल्ला चढवला तिथे क्षेत्ररक्षक जरूर तैनात असेल. कुठल्याही प्रकारची चूक होत नाहीये इथे. मात्र झेल टिपलाय. अंतिम चेंडूवर फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. 2 षटकांचा की संपुष्टात धावसंख्या फलकावर जोडली जाते 17 या अंकावर. येणारे मात्र 12 चेंडू शेष आणि विजयाकरिता 20 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 20 धावा, 20 धावा आणि 12 चेंडू. तोपर्यंत जाऊयात आपण डीजे मास्टरच्या दिशेने. येस डीजे. धन्यवाद. थोडेसे थांबवतो डीजे मास्टर कारण इथे मान्यवर आलेत. सन्मान्य विलासजी बागुल उर्फ नाना हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. मी आपणास विनंती करतोय की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर राजूजी ठाकरे साहेब सुद्धा उपस्थित झालेत. मी आपणास विनंती करतोय या 2 दिग्गज मान्यवरांना की आपण क्रीडा मंचावर सन्मानाने स्थानापन्न व्हायचं आहे. विलास बागुल उर्फ नाना इथे उपस्थित झालेत. आपणास विनंती करतोय की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्यानंतर राजूजी ठाकरे साहेब आपणास सुद्धा विनंती करतोय की आपण सुद्धा क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. काही करा. दर्पण फोडसे नवीन गोलंदाज अपकमिंग क्रिकेटर आहे. चांगली गोलंदाजी त्यांनी सुद्धा हाताळली आहे. पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने खेळला. थोडीशी तारांबळ मात्र या क्षेत्ररक्षकाची उडाली आहे. आणि या खेळाडूबद्दल काय म्हणायचं तर दर्पण फोडसे एक चांगला गोलंदाज आहे. अपकमिंग क्रिकेटर आहे. या वाडा टेनिस क्रिकेटचं भविष्य आहे. आणि जर आपण बघितलं अंडर 24ला सुद्धा खेळतोय आणि तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीचे तो मात्र कामगिरी करतोय. चांगल्या पद्धतीचे पारितोषिक पटकून आणतोय. सांघिक वैयक्तिक संघ मात्र जेव्हा संकटीत सापडतो तेव्हा मात्र तारणहार तो ठरतोय. आणि तोच गोलंदाज आज मात्र इथे आलाय. गोलंदाजी मार्फत गोलंदाजी करण्याकरिता दर्पण फोडसे. पहिल्या चेंडूवर 2 धावा मात्र जरूर दिल्यात. येणारे 5 चेंडू कशा प्रकारे डिलिव्हर केले बघूया. दुसरा चेंडू इथे मात्र चांगला चेंडू हाताळला. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र नव्हता. थोडीशी चूक गणेश यांच्याकडून परत झाली आहे. साईराजी मात्र चांगल्या पद्धतीने कव्हर केला. धाव मात्र या चेंडूवर मिळवल्यात 2 धावेच्या वरतीनं धावफलक मात्र जाऊन बसले 21 या अंकावर. तर सन्मान्य नाना आणि राजू ठाकरे साहेब इथे उपस्थित झाले आहेत. मी विनंती करतोय महेशजी भोईर आपणास विनंती करतोय की आपण विजय बागुल उर्फ नाना यांचा पुष्पगुच्छ देऊन शाही सन्मान करायचा आहे. तदनंतर मी विनंती करतोय प्रणयजी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते राजू ठाकरे साहेबांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन इथे सत्कार करायचा आहे. उडवलाय, फेकून दिलाय, पण इथे बाउंड्री लाईनवर चूक झाली आहे. आणि जेव्हा जेव्हा चूक होईल तेव्हा मात्र दगडी साहेबून एकच आवाज येईल की चुकीला माफी नाही. इथे मात्र 2-2 धावा जरूर मिळाल्या. 3 चेंडूचा की संपुष्टात आणला जातोय. 3 चेंडूवर 2-2 धावा मिळाल्या. धाव फलक झपाट्याने पुढे सरकला 23 या अंकावर. आणि नक्कीच अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहतोय. बघूया येणारे 3 चेंडू मात्र कशा प्रकारे डिलिव्हर केले जातील. गोलंदाज दर्पण फोडसे पुन्हा एकदा तयार झालाय. बॉलिंग मार्कवर चौथा चेंडू. आता मात्र निर्धाव स्वरूपात चेंडू त्यांनी हाताळलाय आणि देखील जे लाईन या चेंडूवर बघायला मिळेल. त्यानंतर एक आगळी वेगळी सुरेसर आपण जर या गोलंदाजाची धाव बघितली, त्याचा रनअप बघितला आणि बॉल टाकण्याची जर शैली बघितली तर एक वेगळीच अशी शैली मात्र इथे बघायला मिळते. सहसाही टेनिस क्रिकेटमध्ये कुठं आपल्याला बघायला मिळत नाहीये. असं आगळं वेगळं त्यांनी मात्र इथं मात्र बनवलंय. यस, आम्ही षटक संपल्यानंतर तुमच्यापर्यंत ते पोहोचू. बघूया गोलंदाज पुन्हा एकदा तयार. आता मात्र अतिरिक्त स्वरूपात चेंडू डिलिव्हर करा. वाईट स्वरूपात चेंडू हाताळलाय. त्याची 1 धाव जरूर मिळाली. धावफलक मात्र जाऊन बसलोय 24 या अंकावर. इथे मात्र चेंडू संपुष्टात आली आहेत. 4 अंतिम 2 चेंडूचे खेळ अजूनही बाकी राहतोय. 24 धावा फलकावर जोडल्या जातात. बघूया काय होईल. गोलंदाज दर्पण पुन्हा एकदा सज्ज झालाय. अंतिम 2 चेंडू शेष आहेत. त्यातला 5वा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा आता मात्र हाताळलाय चेंडू. 1 धाव जरूर मिळाली. यष्टी रक्षकाकडून थोडीशी चूक मात्र झाली, पण यष्टी रक्षक सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका. त्यांना अगदी वेगाने चेंडू येत असतात आणि त्यांना ते धरणं ते कलेक्ट करणं खूप कठीण असतं आणि तितक्याच चोख पद्धतीने कामसुद्धा पार पाडत आहेत. आणि इथे मात्र 1 धाव मिळाली. धावफलक मात्र जाऊन पोचलाय 25 या अंकावर. तर अंतिम 1 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी राहतोय. बघूया येणारा अंतिम 1 चेंडू कशा प्रकारे इथे मात्र दर्पण डिलिव्हर करेल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दर्पण बॉलिंग मार्कवर.
आणि यस डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. वन डिक्लेअर झोन मध्ये गेलाय का पण नाहीये. एकदा इथे जरूर मिळाली आहे. आणि वन डिक्लेअर झोन अंपायर. येस, टू डिक्लेअर झोन. धावून काढल्यात का? येस, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला नाहीये. लाईन पार केला तरच डिक्लेअर असेल. तर इथे मात्र अंतिम चेंडूवर 2 धावा मिळवल्यात. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर जोडली जाते 27 या अंकावर. येणारे चेंडू मात्र शेष असतील 6 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल ती म्हणजे 10 धावांची. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 6 चेंडू. आता मात्र अंतिम षटक हाताळण्याकरिता कोणी येईल? 4 षटक असतील आणि तर एस पी बिलोशी संघ सामना संपल्यानंतर एका रांगेमध्ये मैदान प्रवेश करायचा आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. येणारे 6 चेंडू आणि विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. तर कोणाला गणेश गायकवाड ज्याला मात्र अडलं गेले अंतिम षटक हाताळण्याकरिता. 4 षटकांचा सामना असेल आणि 4 गोलंदाज राहतील याची नोंद आपण घ्यायची आहे. त्यानंतर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कंपल्सरी चेसिंग आणि ट्रॅक टी शर्ट शूज हे कंपल्सरी असतील हे लक्षात घ्यायचे प्रत्येक खेळाडूने. येणाऱ्या अंतिम 6 चेंडू विजयाकरिता 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा, 10 धावा आणि 6 चेंडू. गोलंदाज गणेश गायकवाड तयार. आणि इथे मात्र जेलला संधी चालून आली आहे आणि इथे मात्र जेल सुटलाय. चूक जरूर झाली आहे. थ्रो तितकाच चांगल्या पद्धतीने झालाय का? यस, फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. पहिली धाव जरूर मिळाली. दुसऱ्या धावेचा मोह आवरता आला नाहीये. 2 धावा घेण्याकरिता सरसावले आणि इथे मात्र आपली विकेट गमवून बसलेत. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. कम ऑन डीजे. तर इथे मात्र पहिल्या चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 28 धावा फलकावर जोडल्या जात आहेत. येणारे 5 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता. 9 धावा, 5 चेंडू, 5 चेंडू आणि 9 धावा. आणि नक्कीच उन्हाचा तडाखा इथे वाढलाय आणि लिंबू सरबतची अडी आहे. आपण ते जाऊन लिंबू सरबत घेऊ शकताय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूने. 5 धावा, 5 चेंडू 9 धावा. हे बघूया इथे मात्र 1 धाव इथे मिळाली आहे जरूर आणि एका धावे समाधान मानावं लागलंय. येणारे मात्र चेंडू शेष असतील 4 आणि विजयागिरीता आवश्यकता असेल 8 धावांची. म्हणजे एकंदरीत जर सुरसर बघितलं तर प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता आहे जर विजयाचा पाठलाग आपल्याला करायचा असेल तर. आणि तेच धावामध्ये रोखायचे असतील तर गणेशला मात्र आता आपले बोटातही जादू दाखवावीच लागेल. येणारे मात्र 4 चेंडू विजयाकरिता 8 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 8 धावा, 8 धावा आणि 4 चेंडू. गोलंदाज तयार. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता. बघूया गोलंदाज तयार झाला. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र नक्कीच स्पायमध्ये चेंडू हाताळलाय आणि 1 धाव जरूर मिळाली आहे. धावफलक मात्र जाऊन पोचलाय. 1 धावेच्या बढतीनं ते म्हणजे आमचे स्कोरर मित्र माहिती पोहोचवत आहे. 30 या अंकावर. येणारे मात्र चेंडू शेष असतील 3 आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा आणि 3 चेंडू. या फलंदाजांना मात्र 7 द्यावीच लागेल आणि त्यानंतर या क्षेत्ररक्षकांना गोलंदाजी 7 मात्र द्यावीच लागेल जर धावा रोखायच्या असतील तर. फलंदाज बघूया काय करतात, गोलंदाज काय करतात. कारण क्रिकेट कधी काय होईल सांगता येत नाही. एकदा तयार. क्रॉस बॅटने जरूर खेळलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा मनसुबा होतोय. 2 धावा इथे मात्र पूर्ण होतील की धाव बाद होतील आणि इथे मात्र 2 धावा मिळवल्या. धाव फलक जाऊन पोहोचलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 32 या अंकावर. येणारे मात्र चेंडू शेष 2 आणि विजयाकरिता आवश्यकता असेल 5 धावांची. 2 चेंडू 5 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे हे लक्षात आपण घ्यायचं आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेने या येणाऱ्या पुढच्या चेंडूवर मात्र सामन्याची दारोमदार अवलंबून असेल. हा चेंडू जर निर्धाव निघाला तर सामन्यामध्ये रंगत येईल. या चेंडूवर मात्र धावा निघाल्या तर कुठेतरी मात्र धावा चेस करण्यात रंगत येईल. 1 धाव इथे मात्र मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा मनसुबा होईल का पण नाही.
एका धावे समाधान मानलंय आणि धावफलक मात्र जाऊन बसले 1 धावेच्या वरतीनं 33 या अंकावर. विजयासाठी येणारा एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 4 धावा आणि 1 चेंडू आणि 4 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. शेवटचा 1 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षकांना मात्र आता डोळ्यात तेल घालून क्षेत्ररक्षण करावं लागेल जर धावा रोखायच्या असतील तर. आणि गोलंदाजाला मात्र तितका सुरेख चेंडू हाताळला गेला. फलंदाज आत्ता जे हुशार झालेले आहेत आणि नक्कीच अंतिम चेंडूवर चौकार सुद्धा येऊ शकतोय. म्हणून क्षेत्ररक्षकांना आता मात्र चांगल्या पद्धतीने कामगिरी करावी लागेल. दिनेश चेंडू बॅटरीची कडा घेतली आणि इथे मात्र विसावला गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. इथे मात्र विजयश्री ठरलाय तो म्हणजे साईराज. वाडा संघ जिंकल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक. यापुढील धावतं समालोचन तुम्ही ऐकाल या वाडा तालुक्याचं नवीन